दिवंगत अजित पवार यांचे अस्थि कलश जालन्यात। दिवंगत अजित पवार यांचे अस्थि कलश नागरिकांच्या दर्शनासाठी जालना शहरात आले। शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या जिल्हा कार्यालयात हे अस्थि कलश ठेवण्यात आले। माननीय मंत्री राजेश टोपे, अरविंद चव्हाण, शकुंतला कदम, शेख मेहमूद, धैर्यशील चव्हाण, अण्णासाहेब चितेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। या ठिकाणी राष्ट्रवादी भवनामध्ये अजितदादांचे अस्थि कलश घेऊन मी आलेलो आहे। 2 दिवस हा अस्थि कलश जालन्यात राहणार आहे। या निमित्तानं आमच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या अतिशय संवेदनशील झालेल्या आहेत। अनेक 4 दिवसापासून 3 दिवसापासून दादांचं जेव्हापासून निधन झालं, असंख्य फोन जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे, नुसत्या राष्ट्रवादीचेच नाही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याचे फोन येत आहेत आणि अक्षरशः अनेक जण तर फोनवरच ओक्साबोक्षी रडत आहेत। कारण अनेकांची कामं झालेली आहेत, अनेकांचा संबंध आलेला आहे। दादांकडे जाताना कुणाच्या वशिलेची गरज नव्हती। दादा सर्वसामान्य माणूस गेला, त्याचं काम न्याय असेल, योग्य असेल तर लगेच फोन उचलायचे। मग तो तलाठी असो का कलेक्टर असो का आयुक्त असो का महाराष्ट्राचे मुख्य सचिव असो, कुणापर्यंत दादांचा फोन सामान्य माणसाच्या कामासाठी सतत होत राहिला। सामान्य माणूस हाच दादाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला। आणि म्हणून दादा नुसते उपमुख्यमंत्री नव्हते, दादा नुसते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे लोकनेते होते। आणि असा हा लोकनेता आज आपल्यामधून गेलेला आहे, ही खरंच मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे। एकदा आमचे वडील जात गेल्यानंतर मी पोरका झालो होतो, आता दुसऱ्यांदा पोरकेपणाची भावना जाणवते। आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरचं छत्र आज निघून गेलेलं आहे। दादांचा आधार वाटायचा, काही नाही, दादा आहेत या भावनेने सुद्धा इकडे काम करण्याला उभारी यायची, ऊर्जा यायची। एक वचनी एक बोलणारा, दिलेल्या शब्दाला जागणारा, जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्यामध्ये बंद पडलेला मदत करणारा माणूस, सामाजिक दृष्टिकोन, शेतकऱ्याच्या हिताचा दृष्टिकोन असणारा माणूस, जालना गोदावरी नदीवरती बॅरेजेस बांधून लाखो हेक्टर जमीन ज्यांनी पाण्याखाली आणली। म्हणजे नुसतं माझा मराठवाडा म्हणायची नाही, माझा जालना जिल्हा नाही, तर प्रत्येक कृतीतून दादांनी कोट्यावधी रुपये या मराठवाड्याला दिले आणि या मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत। आणि म्हणून एक मोठा व्हिजन असणारा व्हिजनरी नेता आज आपल्यातून निघून गेला। आज कुणाचे नाही, पदामुळे अनेक माणसं मोठी आहेत तुम्हाला दिसतात, पण दादा पदावर असो नसो दादा दादाच होते। आम्ही मंत्रालयात पाहिलं, दादा विरोधी पक्षात असताना सुद्धा चीफ सेक्रेटरी दादा पुढे उभेच राहिलेले आणि आदेश घेतलेले, हे मी स्वतः पाहिलं। आपल्या जिल्ह्यातील एका नेत्याचं काम, दादा विरोधी पक्षात होते पण ते नगरविकास सचिव प्रभाकर देशमुखांकडे पडलं होतं, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं त्या काळात। पण ते सतीश चव्हाणांना त्यांनी काम सांगितलं आणि सतीश चव्हाणांनी दादाला सांगितलं आणि दादांनी फोन केल्यामुळे ते काम झालं। म्हणजे असे होते आमचे दादा, म्हणजे खऱ्या अर्थानं दादा दादाच होते। सगळ्या दृष्टीनं एक आज आमच्या राष्ट्रवादीचं सगळं मोठं नुकसान झालेलं आहे। तरीही आदरणीय सुनेत्रा वहिनी एवढ्या दुःखामध्ये सुद्धा आपलं दुःख बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्कळीत होऊ नये, या देशातील या महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोरकं वाटू नये म्हणून मनावर दगड ठेवून त्यांनी परवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। म्हणून कोणी काही टीका करत असलं तरी वहिनी साहेबांनी घेतलेली भूमिका ही बरोबरच होती। त्यांच्या भूमिकेतच आज आम्ही दादांना पाहतोय। यापुढेही आतापर्यंत मी त्यानं कदमताईला माहिती आहे, गेल्या 6-7 महिन्यापासून निवृत्तीची वाट पाहत होतो, कारण निवृत्त झाला असतो तरी दादा तिथं होते। पण आता मी ठरवलंय, पवार घराण्याच्या पाठीमागे उभं राहायचं, जीवाजीवाशी पण लढायचं आणि त्यांना साथ द्यायची आणि त्याच्यानंतरच हे करायचं।